ही शाळा उभी नक्की राहू शकते. तर मग बोलायच्या ओघात बोलून गेलो की करायची का मग आपली शाळा पण आंतरराष्ट्रीय दर्जाची. सरकारी शाळा न म्हणता तिला आपली शाळा म्हटलं पाहिजे. शाळा सरकारी नसतेच, मी ठाम सांगतो तुम्हाला. शाळा ज्यांची मुलं शिकतात त्यांची असते किंवा ज्या गावात ती शाळा आहे त्या गावकऱ्यांची असते. जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मी सांगतो, जबाबदारीने सांगतो. सरकारी शाळा कुठेही कमी नाहीयेत. नमस्कार. रयतेची शाळा असं ब्रीदवाक्य असलेल्या दौंड तालुक्यातील गर्दरेवाडी येथील शाळेत आज आपण आलेलो आहोत. या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि आत्ता या शाळेच्या परिवर्तनाची जी काही सुरुवात झालेली आहे त्याचे शिल्पकार दत्तात्रय वारे गुरुजी यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. या शाळेला जे काही रूप बदललेलं आहे, येत्या 19 तारखेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री या ठिकाणी भेट देऊन या शाळेचं या आधुनिक रूपाचं बदललेल्या आधुनिक रूपाचं उद्घाटन करणार आहेत. या निमित्त आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत, वारे गुरुजींशी. नमस्कार सर. नमस्कार सर, गर्दळेवाडीतील ही जी शाळेची जी काही परिवर्तनाची जी काही नेमकी सुरुवात आहे ती नेमकी कशी झाली आणि कुठून झाली, काय? बऱ्याचशा पहिल्या गोष्टी माणसाला नेहमी प्रिय असतात आयुष्यभर. तशी माझी पहिली शाळा, बरोबर, म्हणून ती मला कायमच प्रिय होती. मला वाटतं तुम्ही 1988 ला इथेच सुरुवात तुमची झाली. 97-98 सुरुवात त्या टप्प्यामध्ये आणि 2001 पर्यंत. तर ज्या ठिकाणावरून आपण आपल्या आयुष्यातली जे करिअर आपण ज्याला म्हणतो त्याला सुरुवात करतो, तर ती शाळा नेहमीच स्मरणात राहिली. आणि ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की इथून पुढच्या काळामध्ये वाबळेवाडी असेल, जालिंदरनगर असेल, ह्या शाळा जरी मोठ्या घडल्या, तिथं अनेक प्रयोग झाले, पण त्या सगळ्या प्रयोगांचं बीजारोपण इथं झालेलं होतं ह्या शाळेमध्ये. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट होती. मग विषय मित्र असेल किंवा इंटिग्रेशन असेल, ह्या गोष्टी सुचण्यापाठीमागं आणि त्या इम्प्लिमेंट होण्यापाठीमागं जी मुलं आहेत ती गर्दरेवाडीच्या शाळेतली आहेत. आणि मधल्या काळामध्ये इथून बदली होऊन गेल्यानंतर साधारण 25 वर्षाचा काळ गेला होता. आणि एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शेजारच्या गावात आलो होतो आणि त्या कार्यक्रमाला मी तिथं येईल हे गर्दरेवाडीच्याही गावकऱ्यांना का त्याची कल्पना होती. मग सगळी मंडळी तिथं आली, आम्ही भेटलो आणि तिथून शाळेत यायचं ठरलं. शाळेत आलो आणि सहज गप्पा मारताना असा एक विषय पुढं आला की तुम्ही इथून सुरुवात केली, त्यानंतर तिकडं आंतरराष्ट्रीय शाळा झाल्या, याचा आम्हाला अभिमान आहे. पण आपली जी शाळा आपण उभी केली होती ती शाळा मात्र आहे तशीच आम्ही सांभाळतोय आणि पुढे चाललेली. तर मग बोलायच्या ओघात बोलून गेलो की करायची का मग आपली शाळा पण आंतरराष्ट्रीय दर्जाची. तर सगळ्यांनी त्याच्यासाठी तयारी दाखवली. आणि ती तयारी दाखवल्यानंतर पूर्वी आम्ही ज्या पद्धतीने शाळा उभी केली होती, श्रमदानातून उभी केली होती, लोकसहभागातून उभी केली होती, हीच गर्दरेवाडीची शाळा. मग कामही आपणच करू, आपल्याच पैशाने उभी करू. पैशाचा विषय आला तर गावकऱ्यांनी सांगितलं की समोर यात्रा आहे, आता ती यात्रा आपण रद्द करू, त्या पैशातून आपली शाळा उभी करू. ज्यासाठी म्हणजे जे आपल्याला मनुष्यबळ लागतं शाळा डेव्हलप करण्यासाठी किंवा पैसा लागतो, त्याची तर बसल्या बसल्या व्यवस्था झाली होती. आणि मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी प्रत्येक गावात असतात. त्या दृष्टीने जर पाहिलं तर मग इथलं काम किती आहे आणि माणसं किती आहेत, माणसं काम कशी करतात हे मला पूर्वीपासून माहिती आहे. बरोबर, त्या पद्धतीने ही शाळा उभी नक्की राहू शकते हा एक आत्मविश्वास मला तर होताच. माणसांच्या सोबत इथले जे शिक्षक होते ते फार आपण ज्याला स्वयंप्रेरित म्हणतो किंवा समर्पित म्हणतो अशा प्रकारचे शिक्षक आहेत. मुख्याध्यापक मॅडम असतील आणि त्यांचे सहकारी शिक्षक असतील, तर ज्या गोष्टी आवश्यक असतात की पाठबळ देणारं गाव, समर्पित वृत्तीने काम करणारे शिक्षक आणि त्यांना ज्याचं सोंग आणता येत नाही असं आपण म्हणतो तो पैसा, हे सगळं ह्या पातळीवर उभं राहत होतं आणि ते उभं राहताना दिसत होतं. तर नक्की शाळा उभी राहील असं वाटलं मग मनात. ना सर, गावातील लोकांनी जर मानलं तर ही शाळा सरकारची न राहता आपली शाळा असं जर मानलं तर काय बदल घडू शकतो हे आपण आता पाहिलं. तर गर्दरेवाडीमध्ये नेमकं तुम्हाला काय दिसून आलं? तुम्ही जी गोष्ट उल्लेख केला आता ज्या गोष्टीचा की सरकारी शाळा न म्हणता तिला आपली शाळा म्हटलं पाहिजे, ही गोष्ट वारंवार अनेक वेळा मी पण सांगत आलोय.
सरकारी शाळा म्हटलं की मग सरकार पाहून घेईल असा एक थोडासा बेजबाबदारपणा आपल्या अंगामध्ये येतोच. बरोबर. आणि मग तिथंही काही मर्यादा आहेत. सरकारच्या पातळीवर आपण विचार केला तर त्या मर्यादा स्वीकारून आपण वाट पाहायची का? आपल्या समोर असणाऱ्या पिढ्यांचं आपण नुकसान करायचं का? सरकारने जेवढं करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे. या पुढची जबाबदारी आपली म्हणून आपल्याला स्वीकारता येणं शक्य नाही का? ह्याही गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे. मग सरकारच्या पातळीवरून काम होईल किंवा शाळा डेव्हलप होतील, पण मग त्याला 10 वर्ष जाऊ शकतील. मग त्या 10 पिढ्यांचं त्या कुणाच्या भरोश्यावर सोडायच्या? या 10 पिढ्या मग जागा, शाळा, इमारत आणि मनुष्यबळ म्हणजे शिक्षक, ह्या गोष्टी जर सरकार पाहतंय तर मग राहिलेल्या फिनिशिंगच्या गोष्टी आपल्याला नाही का करता यायच्या? बरोबर. आणि आपली तेवढी जबाबदारी नाही का? इथं आपली मुलं जर शिकणार आहेत तर मग हे कुणी केलं पाहिजे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हिला सरकारी शाळा न म्हणता, शाळा सरकारी नसतेच, मी ठाम सांगतो तुम्हाला. शाळा ज्यांची मुलं शिकतात त्यांची असते, किंवा ज्या गावात ती शाळा आहे त्या गावकऱ्यांची असते. बरोबर. आणि हे आजचा विषय नाही, मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे आपण अगदी 80 वर्षाच्या पाठीमागे जरी गेलो तर शिक्षण हा विषय समाजाचाच होता, तो सरकारी होऊ शकत नाही. खरंय. आजही जरी सरकारी शाळा असल्या आणि एक चौकट असली आपल्याकडं, तरी त्यात ॲटोनॉमी कशी घेता येते हे आपण पाहिलं पाहिजे. ती ॲटोनॉमी आपण घेऊन, गावाची शाळा आहे, गावाला वाटलं पाहिजे आमची शाळा आहे आणि आमची मुलं इथं शिकायची, तर ती कशी शिकायची, त्या दृष्टीने तिला कशी डेव्हलप करायची, हे हा पूर्ण अधिकार आमचा आहे आणि ती जबाबदारी पण आमची. हा एक दृष्टिकोन आहे हे सगळं उभं करण्यापाठीमागचा. आणि त्याच दृष्टिकोनातून तोच विचार एकत्र ज्यावेळेस आमची मिटिंग झाली होती इथं गर्दरेवाडीमध्ये, गावकरी, शिक्षक आणि आम्ही सगळेजण, तर तोच विचार आम्ही पुढे आणला होता की आपली जबाबदारी आणि आपलं कर्तव्य पण आहे, आपणच करूयात. अशा पद्धतीने ही शाळा उभी राहिली. सर, आता एकूण समाजामध्ये, एकूण राज्यामध्ये जो एक मतप्रवाह आपल्याला आढळतो की सरकारी शाळांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच एक त्यापेक्षा खाजगी शाळामध्ये आपली मुलांना टाकणं झालं, किंवा अनेक सरकारी शाळा ओस पडतात किंवा तिकडे विद्यार्थी जात नाही. मग अशा वेळी गावकऱ्यांची पण तितकीच जबाबदारी असते की पालकांची की शिक्षकांची? म्हणजे नेमकी ह्यामध्ये भूमिका नेमकी कोणाची महत्त्वाची असते? भूमिका सगळ्यांचीच महत्त्वाची आहे. सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशासन, हे सगळे स्टेक होल्डर आहेत, ह्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि तुम्हाला एक सांगू, जो काही भ्रम पसरवला जातो ना सरकारी शाळांच्या बद्दल, तर हा सगळा म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेले एक कारस्थान आहे. तो कटाचा भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मी सांगतो, जबाबदारीने सांगतो. सरकारी शाळा कुठंही कमी नाहीयेत. सरकारी शाळा फार ताकदीने उभ्या राहत आहेत. मी तर असं म्हणतो की फक्त सरकारी शाळाच चांगल्या आहेत. हे कुणीतरी म्हणतंय, मी पण म्हणतो, कुणीतरी म्हणतंय की खाजगी शाळा चांगल्या आहेत, आम्ही म्हणतो सरकारी शाळा चांगल्या आहेत. आता त्याच्या नंतरचा जो टप्पा येतो की याला प्रूफ देण्याचा किंवा याला सिद्ध करण्याचा. आजही जे आज आपला देश आणि राज्य चालवणारी माणसं आहेत, सगळीच्या सगळी माणसं सरकारी शाळेतून पुढे आलेली आहेत आज. दुसरी गोष्ट, ती कुठेही कमी नाही आहेत, सक्षम माणसं आहे ती. म्हणजे सरकारी शाळेनी सक्षम माणसं घडवलेली आहेत, आजही घडवते. दुसरी गोष्ट, मी प्रत्येकाला सांगतो, आपला मोबाईल काढा, गुगल करा आणि त्याच्यावर जगातली 1 नंबरची शाळा कोणती आहे बघा. जिल्हा परिषदची मराठी माध्यमाची सरकारी जालिंदर नगरची शाळा जगात 1 नंबर आहे. ह्या वेळेस खाजगी शाळा कुठे गेल्या होत्या? मग हे सिद्ध करताना आपल्याला इथपर्यंत यावं लागतं. दुसरी गोष्ट, सरकारी शाळेमध्ये फक्त मुलांच्या हिताचं काम होऊ शकतं, कारण आम्ही निरपेक्षपणे, निस्वार्थी बुद्धीने सामाजिक हित आणि समाजाची सर्वांगीण उन्नती, प्रगती ह्या गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही तिथं काम करत असतो. हे जो बदल घडवत असताना ह्यामध्ये तुम्हाला जे काही अडथळे आले असतील, मग हा तुम्ही विचार बदलला की व्यवस्था बदलली? नेमकं काय, कसं झालं? अडथळे आले, पण शेवटी अडथळ्यांना पण इतिहास आहे, अडथळ्यांना एक प्रकारची परंपरा आहे आपल्या इथं. चांगलं काम सुरू केलं की अडथळे येतातच, आणि कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कळतं की आपण चांगलं काम करतोय ना. तर ते अडथळे आले, ते अडथळे आणणारी माणसं होती,
ती पण म्हणजे जबाबदार माणसं होती खरं तर. एक लोकप्रतिनिधी होता आणि एक मुख्य अधिकारी की ज्यांनी आपल्या भारतातली सर्वात अवघड परीक्षा पास होऊन अतिशय महत्त्वाच्या पदावर ज्यांना संविधानाच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती, हे दोघंही बेजबाबदार निघले होते. बरोबर. आणि त्यांच्या बेजबाबदारपणाला आम्ही जर हतबल होऊन जर तो विषय आम्ही सोडून दिला असता आणि आम्ही जर ते स्वीकारलं असतं, आम्ही जर सहन केलं असतं, तर तो पायंडा पडला असता. आज दोघांनाही तोंड लपवीत फिरायची वेळ आलेली आहे. आणि आम्ही, तुम्ही जे विचारलं की तुम्ही स्वतःला बदललं का व्यवस्था बदलली, तर आम्ही व्यवस्थेच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदललं. व्यवस्था चुकीची नसते, व्यवस्थेत ती चुकीची माणसं जी आपण देतो तिथं प्रॉब्लेम असतो. व्यवस्थेला जर आपण चांगलं मनुष्यबळ दिलं तर व्यवस्था फार चांगली असते. अपरोक्षपणे जर पाहिलं तर आज CEO म्हणून जे गजानन पाटील साहेब तिथं काम करतायत, आम्हाला फार ताकद देण्याचं काम करतात. हे जे आम्ही करू शकतो हे त्यांच्या पाठबळामुळे करू शकतो. बरोबर. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. ज्यांनी पाठबळ द्यायला पाहिजे होतं तेच पाय ओढायचं काम करत होते. कोणत्या स्वार्थापायी करत होते आम्हाला माहीत नाही, आणि कोणाच्या सांगण्यामुळे करत होते ही तर फार वाईट गोष्ट आहे. आम्ही शिक्षक म्हणून आमच्या जे तत्व आहेत आमची किंवा आमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्य पदावरून कधीच बाजूला जात नाही. इतकी मोठी माणसं असताना अशा परीक्षा देऊन अशा पद्धतीने जरी वागत असतील हे चुकीचं आहे. आणि तेच चूक जसं आम्ही शिक्षणाचा पॅटर्न उभा केला तर आम्हाला संघर्षाचा पॅटर्न उभा करण्याची पण आवश्यकता होती तिथं, पण तो आम्ही केला. आम्हाला त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला आम्ही बदलू शकलो. आणि आज काळ ते दाखवून देतोय की कोण योग्य होतं आणि कोण अयोग्य होतं. त्याने फारसा फरक पडत नाही सर. हे संघर्ष पण एन्जॉय करायचा असतो, फार मनावर घ्यायच्या नसतात ह्या गोष्टी. कारण ज्यावेळेस तुम्ही बरोबर असता, ज्यावेळेस तुम्ही सत्य असता, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी फार मोठी संधी असते. ते सगळे एन्जॉय केलं आम्ही ते. सर, आता तुमच्याच बोलण्यात आलं की लोकसहभाग फार महत्त्वाचा असतो. मग एखाद्या गावाने जर ठरवलंच तर आपली शाळा बदलायची, तर मग हा बदल घडवत असताना नेमकं पहिली बैठक काय घ्यावी किंवा नेमकं काय ठरलं गेलं पाहिजे तुमच्या मते? मला असं वाटतं की जी पार्श्वभूमी तयार करावी लागते ना, ही पार्श्वभूमी आज आपल्या महाराष्ट्रात तयार झालेली. ती पार्श्वभूमी कोणती? तर बदल फक्त शिक्षणानेच होऊ शकतो. आणि आज आपल्या मुलांचं भविष्य जर सुरक्षित करायचं असेल तर शाळा आणि शिक्षण सोडून दुसरा कुठलाही मार्ग नाही, हे आज प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे. दुसरी गोष्ट, लोकसहभागाच्या बद्दल आपण जे बोललात, लोकसहभागाच हाच एकमेव मार्ग आहे ज्याच्यामुळे सरकारी शाळा मोठ्या होतील आणि मोठ्या होऊन त्या शाश्वत टिकतील, पण त्या पण लोकसहभागानेच. जर इतर कुठल्या मार्गाने उभ्या राहिल्या आणि लोकसहभाग तिथं नसेल तर फार काळ ती शाळा टिकेल असं आपण खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळं ह्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आपण लोकसहभाग हा विचार करतो, तो लोकसहभाग ती शाळा मोठी करण्यासाठी आणि शाश्वत टिकवण्यासाठी फार गरजेचा असतो. हे आपण त्याला ब्रह्मसत्य असं म्हणा, काळ्या दगडावरचे रेघ असं म्हणा. याच्या संदर्भात कोणी जर याला काही वेगळा प्रतिवाद करणार असेल तर त्यांनी ती सिद्ध करून द्यावं की याच्या व्यतिरिक्त कसं होऊ शकतं. आणि सरकार पातळीवर आणि व्यवस्था पातळीवर आमची हीच विनंती की जोपर्यंत लोकसहभाग ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत लोकांच्या मध्ये शाळेबद्दल असणारी जी ओनरशिप आहे, मालकत्वाची भावना, ती जागी होणार नाही. आणि ती जागी झाल्याशिवाय शाळा टिकणार नाही. सर, समाजामध्ये आजही असं म्हटलं जातं की चांगलं शिक्षण म्हणजे खाजगी शाळा, प्रायव्हेट शाळा, आणि मग पालकांचा पण त्या ठिकाणी कल असतो. परंतु ग्रामीण भागात विशेषतः म्हणजे खेडोपाडी, आदिवासी, दुर्गम भागामध्ये ज्यावेळेस, आता तुम्ही तर इतके वर्ष, गेली 27-28 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करताय, तर मग असं जागतिक कीर्तीची शाळा घडवण्यासाठी हे नेमका सरकारी शाळांनी काय बदल केला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? बदल करण्यासाठी जे आत्तापर्यंत आपण बोललो की बदल करण्यासाठी त्यांच्याकडं सगळी आयुध आहेत, सगळ्या सिस्टीम आहेत. गावात लोक आहेत, त्यांची इच्छा आहे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या सगळ्यांनी फक्त आपला माइंडसेट बदलायचा आहे, बाकी काहीच बदलायची गरज नाही. गर्दरेवाडीची शाळा होती, इथं बदललंय काय तर सगळ्यांचा माइंडसेट बदललाय, विचार करण्याची पद्धत बदलली. मग ती गावकऱ्यांनी बदलली, ती शिक्षकांनी बदलली, आणि आहे त्या शाळेचं रिनोव्हेशन करून आज आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये ती शाळा परावर्तित झाली. आपण विचार करत असताना
ह्या जगाच्या पुढच्या 10-15 वर्षाची काय आव्हानं आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपल्या शाळेत ज्यावेळेस मूल येतं त्यावेळेस आपण सहज म्हणतो की आम्ही याला भविष्यासाठी घडवतो. भविष्य काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. त्या भविष्याला अनुरूप आज काय शिक्षण दिलं पाहिजे, भविष्यातल्या आव्हानांच्या अनुरूप काय आपल्या मुलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे आणि आपण ते आपल्या शाळेमध्ये कसं देऊ शकतो. बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या एकंदर विचारांती किंवा त्या विचार मंथनातून ज्या काही गोष्टी समोर येतात की मग शाळा कशी असली पाहिजे. आपल्याला ती दिसायला फार सुंदर असली पाहिजे, कारण आपल्याला असं होतं की सरकारी शाळा असं कुणी जर म्हटलं तर ज्या प्रकारची एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं की एक उदास बंगलेली अनाथ मुलासारखी दिसणारी ती शाळा म्हणजे सरकारी शाळा. तशी इमारत गावात आली की आपण सहज म्हणून जातो शाळा आहे वाटतं. पण ह्याच्यातून आपल्याला आता उठलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. सुंदर इमारत असली पाहिजे, तिथं सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे. प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे की मला माझ्या भविष्यासाठी जे काय आवश्यक आहे ते मला माझ्या शाळेत मिळतंय. गावाने त्याच्यासाठी सगळी तजवीज केली पाहिजे, कल्पना शिक्षकांच्या असल्या पाहिजेत आणि उभारणी गावाने करून दिली पाहिजे. थोडक्यात एक वाक्य आम्ही नेहमी बोलत असतो की शिक्षकांनी गावाने चालायचं त्यांच्या पायाने पण पाहायचं शिक्षकाच्या डोळ्याने. बरोबर. ही जर एकात्मिक म्हणजे अलाईन एवढे जर विचारांनी झाले गावकरी आणि शिक्षक तर मला असं वाटतं की त्यांच्या एकत्रित विचारातून आणि मग एक वेगवेगळ्या शाळा आपण पाहू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींच्यावर आपण चांगल्या लोकांकडून त्यांची मतं जाणून घेऊ शकतो आणि त्या मतांच्या अनुसार किंवा त्या चॅलेंजेसला उत्तर देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचे मॉडेल, त्याचे स्ट्रक्चर्स आपल्याला आपल्या शाळेत कसे बनवता येतील याच्यावर आपण विचार करू शकतो. प्रत्येक शाळा R&D सारखी किंवा एक प्रयोगशाळेसारखी काम करेल. आपापल्या शाळेत आलेले निष्कर्ष एकमेकांपर्यंत पोहोचवले जातील आणि त्या निष्कर्षातून मग याच्या रिप्लिका तयार होतील आणि म्हणजे ठरवलं आता गर्दारेवाडीच्या शाळेमध्ये ही शाळा त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे 1 महिन्यामध्ये झालंय. 1 जानेवारीला काम सुरू झालं आणि 31 जानेवारीला ते काम पूर्ण झालं. रात्रंदिवस ही माणसं तिथं काम करत होती. हा मला तोच प्रश्न विचारायचा आहे की जालिंदर नगर आणि गर्दरेवाडीमध्ये इतक्या कमी वेळात हे परिवर्तन कसं घडलं गेलं. कदाचित त्याच्या पाठीमागची भूमिका समजा वाबळेवाडीची शाळा आम्ही पहिल्यांदा उभी केली. 2-2.5 वर्ष काम चाललं होतं तिथं. बर. पण मग ती प्रोसेस होती. योगायोगाने पुन्हा जालिंदर नगरला जायची संधी आली. त्या संधीचं सोनं करायचं आम्ही ठरवलेलंच होतं. तर मग त्या शाळेमध्ये हे काम उभं राहताना केवळ 7 महिन्यामध्ये उभं राहिलं. 7 महिन्यात एक सामान्य 3 पट असलेली शाळा, जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषकांते पुणे जिल्हा परिषदचा आणि मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये पहिला नंबर येतो आणि जागतिक कीर्तीच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होते. हा काळ 7 महिन्याचा होता तिथं. याचा अर्थ इकडं जी प्रोसेस चालू होती त्या प्रोसेसचा हा सापडलेला फॉर्म्युला होता आणि त्या फॉर्म्युल्यावर पुढे कळस आपण ज्याला म्हणू शकतो. गर्दरेवाडीची शाळा केवळ 1 जानेवारी 26 काम सुरू झालं आणि 31 जानेवारी 26 ला काम संपलं. 31 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये एक शाळा सामान्य स्थितीतून वाटचाल सुरू करून आंतरराष्ट्रीय पातळीची शाळा म्हणून विकसित होऊ शकते. हे एक उदाहरण आहे इथलं आणि हे उदाहरण खूप प्रश्नांना आणि खूप सारे जे मिथ्या भ्रम आहेत लोकांच्या डोक्यातले त्याला उत्तर देऊन जाते की बरेचसे लोक असे म्हणतात की सरकारी शाळा सुधरत नाहीत. आपण इथून सांगू शकतो सुधारते. बघा, दुसऱ्यांदा असं म्हणतात की जरी सुधारली तरी खूप वेळ लागतो आणि खूप पैसा लागतो. वेळही खूप लागत नाही, 1 महिन्यात झाली आणि पैसा गावकऱ्यांनी केली. इतकं साध्या शब्दामध्ये आता इथून उत्तर मिळते. हा फार मोठा मेसेज आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. बरं, इतका दुर्गम भाग आहे की जिथं रस्ते आणि परिसर जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठं उभं आहेत आणि ह्या ठिकाणची शाळा जर एवढ्या ताकदीने उभी राहते, 30 घरांचं गाव, त्या 30 घरांच्या गावामध्ये जर एवढ्या ताकदीने शाळा उभी राहते, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहते आणि स्वतः लोकांच्या आणि शिक्षकांच्या पुढाकाराने उभी राहते, तर याच्यातून हा मेसेज आहे महत्त्वाचा की अशा प्रकारची शाळा महाराष्ट्रात प्रत्येक गावात उभी राहू शकते. इतक्याच कमी वेळात उभी राहू शकते, इतक्याच कमी खर्चात उभी राहू शकते. बरोबर.
सर तुम्ही नेहमी भर देत आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी नेहमी सेल्फ लर्नर व्हावं. मग असं विद्यार्थ्यांमध्ये स्वतःला शोधण्याची वृत्ती ही जी काही घडण्यामागं ही नेमकी काय प्रेरणा आहे किंवा काय करावं? तर बऱ्याचदा आपण प्रश्नांच्यावर फार चर्चा करतो. आपल्या एकंदर समाजाचीच ती धारणा आहे तशी किंवा पद्धत आहे विचार करण्याची. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडं नोबेल पारितोषिकं फारशी मिळालेली नाहीत. आपली पेटंट जगामध्ये जर विचार केला तर आपण नगण्य आहे पेटंटच्या बाबतीमध्ये. फार मोठी संशोधनं घडत नाहीत, शोध लागत नाहीत किंवा शास्त्रज्ञ म्हणून फार असं बोटावर मोजण्या इतकी नावं सोडली तर फार कोणी पुढे येत नाही. कारण असं आहे की हे मी शिकवतोय ते तू पाठ कर आणि पेपरला लिही. ह्या पद्धतीत आपण लहानचे मोठे होतो बरोबर. आणि माइंडसेट पण तसाच घडतो आणि मग विचार करणं, संशोधन करणं, रिसर्च बेस काम करणं ह्या गोष्टी नाही घडत. हे लहान वय हेच आहे जडणघडण होण्याचं. तुम्ही कसे घडता त्याच्यावर तुम्ही आयुष्यभर कसे राहणार ते ठरलं जातं. याच्यामध्ये आम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवतो. एक साधा प्रश्न आहे माझा, आम्ही शिकवलेलं किती दिवस लक्षात राहतं मुलांच्या? परीक्षेपर्यंत पण लक्षात नाही राहत. बरोबर. परीक्षेपर्यंत जर लक्षात राहिलं असतं तर सगळ्यांना 100 पैकी 100 पडले असते. हो. याचा अर्थ आम्ही शिकवलेलं आयुष्य फार थोडं आहे. हेच जर स्वतः प्रयत्न करून एखादी गोष्ट एखादा विद्यार्थी शिकला तर त्याला ती गोष्ट किती दिवस लक्षात राहील? मला वाटतं लाईफ टाईम लक्षात राहील. मग हाच फॉर्म्युला शिक्षणात का नाही? वा. बरं, आम्ही शिकवतोय, विद्यार्थी पुढे बसलेत. मी ठाम सांगतो तुम्हाला, ज्याला स्वतः शिकायची इच्छा आहे तोच शिकतो आमच्या समोर पण. याचा सरळ अर्थ ह्या 2-3 उदाहरणातून एक घेऊ शकतो आपण की स्वतः शिकण्याची इच्छा असल्याशिवाय आणि स्वतः शिकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही आणि ते शिकणं त्याचं टिकू शकत नाही. अशा पद्धतीने जर विचार केला आपण आणि हा फॉर्म्युला जर आपण शिक्षणात आणला तर विद्यार्थ्यांनी सेल्फ लर्नरच व्हायला पाहिजे. खरंय सर. आणि तो सेल्फ लर्नर झाला तरच मला वाटतं की त्याच्या शिकण्याला भविष्य आहे, त्या ज्ञानाला पण भविष्य आहे. ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये फरक सांगतो ना आपण नेहमी. माहिती देणं आणि पेपरमध्ये लिहिणं हे काही शिक्षण होऊ शकत नाही. त्याचं ज्ञान होणं आणि ज्ञान हे वरून देण्यापेक्षा ते मातीतून उगवावं लागतं. अगदी बरोबर. ते सेल्फ लर्नरच्या सिस्टीम मधून होतं. सर असं म्हटलं जातं एखाद्या शाळेमध्ये बदल घडवण्यासाठी अनेक वर्ष जावी लागतात, परंतु आज जालिंदर नगरचं असेल, गर्दरेवाडीचं असेल, ही जी काही उदाहरणं आपण बघतो म्हणजे अतिशय कमी वेळात योग्य दिशा देत आपण फार वेगवान पद्धतीने ह्या शाळेमध्ये बदल घडवून आणला आहे. तर मग हे नेमकी दिशा देत असताना नेमकं काय घडवून आणणं गरजेचं आहे वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की ग्रामस्थांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आता वेळ अशी आलेली आहे की आपल्या शाळा चांगल्या पाहिजेत, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मी तर असंही म्हणतो की ते जागतिक दर्जाचं मिळालं पाहिजे, त्याच्या स्वतःच्या गावात मिळालं पाहिजे म्हणजे सरकारी शाळेत, आणि ते मोफत मिळालं पाहिजे. हे लोकांच्या लक्षात आले. शिक्षकांची भूमिका अशी आहे, त्यांना खूप चांगलं काम करायचं आहे. म्हणजे मी मॅक्झिमम शिक्षकांच्या बाबतीत हे धाडसाने आणि आत्मविश्वासाने बोलतोय. त्यांना फार चांगलं काम करण्याची इच्छा आहे. कधी कधी आपल्या पद्धती आणि थोड्याशा प्रथा रूढी परंपरा ज्या आहेत याच्यात पण त्याचा कुठंतरी ती बंधनं आम्ही ती तोडत नाही, त्या चौकटीच्या बाहेर आम्ही पडत नाही. म्हणून कदाचित आम्ही आहे त्या सिच्युएशनला काम करत राहतो ना, आहे तेच प्रॉब्लेम फेस करत जातो. म्हणून आम्ही सरकारी शाळा म्हणून 80 वर्ष जरी काम करतोय तरी प्रश्न कमी व्हायला पाहिजे होते ते वाढत चाललेले आहेत. याचा अर्थ कुठंतरी बेसिक चुका आहेत, त्या चुका आता आम्हाला शोधून त्याच्यावर उत्तरं दिली पाहिजेत आणि ती देण्यासाठी जे काही एक आत्मबळ तयार व्हावं लागतं शिक्षकांमध्ये किंवा तो गायडन्स एक गरजेचा असतो की घडतंय. काही उदाहरणं त्याच्यासाठी तयार होणं आवश्यक असतं. वाबळेवाडी, जालिंदर नगर, गर्दरेवाडी आणि अजून अशा काही बऱ्याचशा शाळा आहेत की ज्यांनी ती उदाहरणं तयार केलेली आहेत. पण ती उदाहरणं पाहून, तिथली पद्धत पाहून प्रत्येकजण त्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. तो जाण्यासाठी थोडंसं संशोधन पातळीवर काम करून त्या शिक्षकांसाठी एक विशिष्ट प्रकारची ती वाट, रस्ता आपल्याला तयार करावा लागणार की सगळेजण जरी संशोधन करत नसले किंवा आमचं ते कामही नसतं थोडक्यात
आम्ही शाळेत काम करणारी माणसं असतो, पण जालिंदर नगरच्या शाळेत वाबळेवाडी आणि जालिंदर नगरमध्ये जे काही काम आमच्याकडून झालं, जे काही प्रयोग झाले, अर्थात त्या काळात ते प्रयोग होते हे आम्हाला माहीत नव्हतं. गरज होती तसं आम्ही काम करत गेलो होतो. त्या प्रयोगांना त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याचं काम आता IIM अहमदाबाद करते. बरं. ते नॉलेज पार्टनर म्हणून काम करते आमच्यासोबत. वा. त्या केस स्टडीज तयार होत आहेत आणि त्या केस स्टडीज जर आमच्या शिक्षकांच्या त्या केस स्टडीज आल्यानंतर ओपन टू ऑल त्या म्हणजे उपलब्ध होतील सगळ्यांना. आणि त्या केस स्टडीज घेऊन काय तिथं नेमकं चाललं होतं, आपण काय करू शकतो, काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, कॉपी पेस्ट करण्याची आवश्यकता नसते कुठल्याही गोष्टीला, मॉडिफाय करून आपण कसं वापरू शकतो, अशा प्रकारचा विचार प्रत्येक शाळेत होऊ शकतो. आणि जसं इथं कमीत कमी वेळात मी सांगितलं की वाबळेवाडी एक प्रोसेस होती, जालिंदर नगर हा फॉर्म्युला कदाचित निर्माण झाला आणि गर्दरेवाडी आणि आता अजून निर्माण होणाऱ्या शाळा हे प्रॉडक्ट असतील, आउटपुट असेल हे. बरं. म्हणून ते 1 महिन्यात होते. 1 महिन्यात करण्याचं कारण कॉन्फिडन्स देणं हा होता की हे होऊ शकतं आणि ह्या पद्धतीने होऊ शकतं. सर, तुमच्या मते नेमकं काय गरजेचं आहे की एखाद्या शाळेमध्ये बदल घडवून आणत असताना इमारत महत्त्वाची की शिक्षण? नाही, याच्यामध्ये आपल्याला हे महत्त्वाचं, ते महत्त्वाचं किंवा हे जास्त महत्त्वाचं, ते कमी महत्त्वाचं, या अशा गोष्टी आपल्याला करता येणार नाही कदाचित. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे इथं. इथं शिकणं, शिक्षण पद्धती, कंटेंट, साहित्य, ह्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढंच एन्व्हायरमेंट, कॅम्पस, शाळा इमारत आणि भौतिक सोयी सुविधा ह्याही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. एक फक्त आपल्याला सांगता येईल की चांगलं शिक्षण द्यायला सुरुवात केली की चांगल्या सुविधा आपोआप लोकांकडून उभ्या राहतील. ही एक कामाची प्रोसेस आपण म्हणू शकतो की समाजाला आपण गुणवत्ता दिली तर समाज आपल्याला भौतिक सुविधा उभ्या करून देतो. त्यालाच लोकसहभाग म्हणतात. ह्या लोकसहभागाला स्वपातळीवर जे काम करणं आवश्यक आहे ते स्वपातळीवरचं काम आपण आपल्या बाजूने जर केलं तर मला असं वाटतं की खूप सहजपणे आपण म्हणजे एक शाळा म्हणूनही त्याची उभारणी करू शकतो, स्ट्रक्चर म्हणूनही उभारणी करू शकतो. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. सर, अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे रयतेची शाळा हे नेमकं मिशन काय आहे? म्हणजे एखाद्या गावचं गावकरी असतील, एखादा समुदाय असेल किंवा शिक्षक, म्हणजे हे नेमकं त्या मिशन अंतर्गत नेमकं ते रयतेची शाळा म्हणून ते कसं काम करतं? ज्यावेळेस आपण शाळा उभारणी करतो त्या शाळा उभारणीची जी प्रक्रिया किंवा त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे कोर सब्जेक्ट्स आपण ज्याला म्हणतो त्याचा ज्यावेळेस विचार आपण करतो त्यावेळेस त्यातला लोकसहभाग हा त्यातला कोर सब्जेक्ट आहे. लोकसहभागातून शाळा जर उभ्या राहणार असतील, समाजाच्या योगदानातून जर त्या शाळा उभ्या राहणार असतील तर त्याला एक विशेष असं महत्त्व आहे त्या गोष्टीला. आणि त्या प्रक्रियेला मग नाव काय असलं पाहिजे किंवा सहजच अगदी ही समाजाच्या ॲटॉनॉमीमधून उभी राहिलेली शाळा आहे. समाज म्हणजे कोण, लोक म्हणजे कोण, तर ह्याला रयत म्हटलं जातं. बरोबर. आणि रयत किंवा समाज, माणसं, लोक याचे अर्थ वेगळे आहेत. रयत म्हणजे जी सगळी सत्ता असते किंवा व्यवस्था असते ही ज्यांच्या हितासाठी राबत असते तिला रयत म्हणायचं. रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये याचा वारंवार उल्लेख आहे. अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे किंवा महात्मा फुल्यांचं जे काही त्यांनी लिहिलेलं साहित्य किंवा ती पत्र आहेत त्याच्यामध्ये रयत हा शब्द वारंवार आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पत्रांमध्ये आणि त्यांच्या चरित्रामध्ये रयत हा शब्द वारंवार येतो त्यांच्याकडून. समाज किंवा लोक म्हणण्याऐवजी रयत का म्हणत असतील तर रयत म्हणण्यापाठीमागं ती रयत हा लाभार्थी नसतो, रयत मालक असते. आणि त्यांच्या हितासाठी ज्या शाळा तयार होत्यात त्या कुणी करायच्या? लोकशाहीची जशी व्याख्या आहे आपली, लोकांनी, लोकांची, लोकांसाठी. शाळा उभी करण्यासाठी पण लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मुलांच्या हितासाठी लोकांनी लोकांचीच उभी केलेली शाळा ही रयतेची शाळा. सर, आज आपण पाहतो महाराष्ट्रातील अशा अनेक गावं आहेत, अनेक शाळा आहेत
प्रत्येक गावाला प्रत्येक शाळेला असं वाटतं की आपणही वेगळं बदल करावा, आपणही बदल घडवून आणावा. तर मग हा बदल घडवत आणत असताना या शाळांनी तेथील गावकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि तुमचं वाबळेवाडी झालं, जालिंदर नगर झालं, आता गर्दरेवाडी झालं, आता या पुढचं नेमकं मिशन काय असणार आहे? मला असं वाटतं की काही शाळा उभ्या राहिल्यात. वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून प्रसिद्धीला आली. वाबळेवाडीला आपल्या देशातली सर्वात सुंदर सरकारी शाळा म्हटलं जायचं. वा. त्यानंतर जालिंदर नगरची शाळा उभी राहिली. तर मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं की गुगल करून पाहिलं तरी उत्तर मिळतं की जगातली 1 नंबरची शाळा कोणती. एका म्हणजे कळसापर्यंत ते सगळं पोचलं सरकारी सरकारी शाळेची कीर्ती असं आपण त्याला म्हणू, ती कळसापर्यंत पोचली. आता महत्त्वाचं काय असतं की एक शाळा जगात नंबर 1 येते, पण एक शाळा म्हणजे जग नसतं. हो. अनेक शाळा आहेत, अनेक ठिकाणी आपली मुलं आहेत, विशेष करून सरकारी शाळा की जिथं ज्यांची क्षमता नाही कुठं जायची, पैसे भरून शिकायची, गोरगरिबांची मुलं आहेत. अर्थात पैसे भरून शिकायची क्षमता नाही म्हणजे त्यांना काही चांगलं शिक्षण मिळणार नाही असं अजिबात समजायचं कारण नाही. ते न्यूनगंड आपण सोडून दिला पाहिजे. सरकारी शाळेतच उत्तम दर्जाचं शिक्षण मिळू शकतं, हे आता सिद्धच झालेलं आहे. हो. त्याच्या पलीकडं जर आपण थोडंसं गेलो तर अशा अनेक शाळा उभ्या राहायला पाहिजेत. ती महाराष्ट्रामध्ये. एक महाराष्ट्रामध्ये ती एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया काय आहे, ती वाबळेवाडीला घडली होती. अर्थात मी माझ्या पद्धतीची वाटचाल सांगतोय. अनेकही शाळा घडल्यात, तेही प्रयोग सगळ्या ठिकाणी वापरले गेले पाहिजेत. वाबळेवाडीला घडलं, जालिंदर नगरला घडलं. आता ह्याच्या रिप्लिका ज्यावेळेस होतील खऱ्या अर्थाने, अशा अनेक शाळा ज्यावेळेस तयार होतील त्यावेळेस आपलं काम पूर्णत्वाला गेलं असं आपण म्हणू शकतो. मग ह्या शाळांनी नेमकं काय केलं पाहिजे पण महाराष्ट्रात? त्या शाळेने काय केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे गर्दरेवाडी. बरं. आता जालिंदर नगरमधून ज्यावेळेस याच्या रिप्लिकाला सुरुवात होते, मग गर्दरेवाडी ही पहिली शाळा येते की त्याची रिप्लिका तयार झालेली आहे. ती रिप्लिका तयार होताना इथं ज्या पद्धतीने तयार झाली, इथल्या म्हणजे गावकरी त्याच्यासाठी उभे राहिले, त्यांच्यासोबत शिक्षक होते. ही 2 घटक एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना कुठलीही गोष्ट अडचणीची राहते. यांच्या पातळीवर लोकसहभागातून हे सगळं करायचं ठरवलं. योगायोग असा असतो की काही चांगल्या उद्देशाने आपण जर उभं राहिलो, पुढं निघलो, तर सृष्टी आपल्याला पूर्णपणे मदत करते असंही आपण नेहमी म्हणतो. त्याच प्रकारे यांना मदत करण्यासाठी इनोबल सारखी संस्था इथं आली. जेवढी गावकरी इथं काम करतील किंवा उभारणी करतील, मदत करतील, तेवढी ती संस्था राहिलेल्या अर्ध्या भागाची उभारणी करेल असंही ठरलं गेलं. आणि ह्याच दोघांच्या माध्यमातून साधारण एक सगळं ट्रान्सफॉर्मेशन, एक सामान्य शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हायला फक्त 20-25 लाखाची इथं गरज पडलेली. त्यात अर्ध गावकऱ्यांनी केलं, अर्ध त्या संस्थेने केलं. अर्थात ही वाडी छोटी आहे म्हणून त्यांना ते अर्धे पैसे उभे राहिले. ज्यावेळेस गाव असतं मोठं, त्यांच्या दृष्टीने 20-25 लाख काही फार मोठी रक्कम नसते. तेवढी तरी एका यात्रेला खर्च होतात त्यांच्याकडून. यात्रा असतील, हरिनाम सप्ताह असतील, वेगवेगळे उत्सव असतील, गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, वर्षानुवर्ष आपण करत आलोय. आपण लहान असल्यापासून त्याच्यामध्ये सहभागी होत होतो, आजपर्यंत आपण ते करतोय. त्याच्या पलीकडे जाऊन जो निर्णय ह्या गावकऱ्यांनी घेतला, त्यांची यात्रा होती समोर, त्यांनी ती यात्रा थांबवली. ते पैसे सगळे शाळेत खर्च करू, शाळा चांगली करू, हा एक अतिशय विधायक आणि सर्वांना आदर्श असा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्यातून हे काम सुरू झालं. काय केलं पाहिजे बाकीच्या शाळांनी, तर गर्दरेवाडीच्या लोकांकडून शिकलं पाहिजे की त्यांनी कसे निर्णय घेतले आणि दरवर्षी म्हणजे विनाकारण वाया जाणारे पैसे त्यांनी कसे विधायक गोष्टीकडे आणले. शाळा एकदाच उभी करावी लागते, मग ती शाळा गावाच्या अनेक पिढ्यांना उभी करते. हे त्यांनी आपल्या अनेक गावांनी गर्दरेवाडीच्या लोकांकडून शिकलं पाहिजे. इथले जे शिक्षक आहेत, म्हणजे मुख्याध्यापक मॅडम असतील, त्यांचे सहकारी शिक्षक असतील, हे त्या गावाशी त्यांची नाळ इतकी जुळलेली, तर म्हणजे इथलं चित्र पाहताना मी सहज असं म्हणून जातो की ज्या मिस्त्री मॅडम आहेत त्यांचं माहेरच हे गाव आहे की काय, इतकं त्यांचा घरोबा आहे सगळ्या लोकांशी. हे कनेक्शन आपलं आहे का सगळ्या लोकांशी? मग जर आमचं नसल इतर शिक्षकांचं, तर आम्ही त्यांचं शिकलं पाहिजे. लोकांनी लोकांकडून शिकलं पाहिजे, शिक्षकांनी
ह्या शिक्षकांकडून शिकलं पाहिजे की गावाचं तुम्ही कसं एकरूप झालं पाहिजे, ह्या मुलांच्या हितासाठी दोघांनी मिळून कसं नियोजन केलं पाहिजे आणि ते नियोजन तडीला कसं नेलं पाहिजे. आज ही शाळा उभी फक्त त्यांच्या माध्यमातून राहिलेली, त्यांचे एकमेकांशी जे बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगच्या माध्यमातून ही शाळा उभी राहिली. ठीक आहे, युनोबल संस्थेने मदत केली, पण अनेक संस्था आहेत मदत करायला तयार, पण त्याच्या संदर्भातलं एक माझं निरीक्षण सांगतो. हां मदत करणारे अनेक माणसं आहेत, पण जिथं मदत करावा अशी जागाच सापडत नाही त्यांना. हे मी माझ्या निरीक्षणानुसार अतिशय धाडसाने हे वाक्य सांगतो मी तुम्हाला. मग त्यांनी मदत करावा ही जागा निर्माण करण्याचं काम ह्या शिक्षकांकडून आणि ग्रामस्थांकडून आपण शिकलं पाहिजे. आपण आपल्या पातळीवर गुणवत्ता उभी करायची, त्या गुणवत्तेला पाठबळ ग्रामस्थांनी द्यायचं. आपल्या शाळेसंदर्भात काही चांगले निर्णय घेऊन, चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण उभं राहायचं, आपण पुढं वाटचाल सुरू करायची. कुणी ना कुणी येऊन आपल्याला मदत करील. आणि छोट्या गावांच्या बाबतीत असं, मोठ्या गावांच्या बाबतीत तर मी सांगतो त्यांना कुणीही मदत करण्याची आवश्यकता नाही, इतके पैसे आहेत त्यांच्याकडं. ग्रामपंचायत असेल, ठरवूया ना एकदा की आपली गावातली शाळा चांगली केल्याशिवाय, आंतरराष्ट्रीय दर्जाची केल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही गावात, हे ग्रामपंचायतीने ठरवलं पाहिजे. दुर्दैवाने स्मशानभूमीवर इतका खर्च चालू आहे गावोगावी, म्हणजे इथं जगण्यापेक्षा मरण्याकडे जास्त, म्हणजे मरणाची व्यवस्था फार चांगली केली जाते असा त्याचा अर्थ होतो. थांबूया एकदा सगळ्यांनी. जर आपल्याला तेवढा विश्वास गावाने आपल्यावर ठेवलेला आहे, आपण ग्रामपंचायत सदस्य सरपंच झालेलो आहोत, तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या गावातलं सगळ्यात प्रायोरिटीचं काम काय, तर शाळा उभी करणं आहे. वाखरेसारखं गाव आहे, हातवळणसारखं गाव आहे, वाळकीसारखं गाव आहे, ज्यांच्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की शाळा उभी केल्याशिवाय एकही काम आमच्या गावात दुसरं आम्हाला करायचं नाही, आणि सगळे पैसे त्यांनी शाळेकडे वर्ग करून टाकले. गाव उभं राहिले, यात्रा रद्द करून त्या वर्गण्या यात्रा कमिटीकडे देऊन तिथून गावाच्या सुविधा, शाळेच्या सुविधा उभ्या करण्याची कामं चालू आहेत. अनेक अशी गावं आहेत, महाजनवाडी बीडमधलं गाव आहे की 1.5 कोटीचं मंदिर बांधलं गावात, आणि आमची शाळा चांगली नाही आहे असं ती माणसं ज्यावेळेस म्हणत होती, तर सहजच चर्चा झाली की मग ते मंदिर महत्त्वाचं असेल तुम्हाला ठीक, पण त्याच्या अगोदर हे मंदिर, शाळा हे महत्त्वाचं होतं, कारण इथं माणसं उभी राहतात. हे कदाचित म्हटलं कुणीतरी सांगणारं तुम्हाला भेटलं नसेल. ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि पुन्हा त्यांची मिटिंग झाली आणि निर्णय झाला. त्यावेळेस मंदिराला ज्यांनी जितके पैसे दिले होते वर्गणी म्हणून, तेवढेच पैसे परत उभे करायचे, 1.5 कोटी उभे करायचे आणि शाळा बांधायची. मराठवाड्यातलं गाव असा निर्णय घेऊ शकतं. मला तर असं वाटतं की मराठवाड्यातल्या गावाची गरिबीची परिस्थिती त्या लोकांची, आणि ते पाहता जर एक गाव उभं राहून वाडीशिवाय असा निर्णय घेऊ शकते, महाराष्ट्रातलं कुठलंही गाव हा निर्णय घेऊ शकतं. कुठलीही म्हणजे ग्रामपंचायत असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्यात, आता जिल्हा परिषदांच्या इलेक्शन झालेले आहेत, थोडं थांबूयात ना, एकदा शाळा चांगल्या करून घेऊ. कारण शाळा चांगल्या नव्हत्या म्हणूनच वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर आहेत. शाळा एकदा चांगल्या केल्या की बाकीचे प्रश्न संपणारच आहेत ना. एकदा मूळ महत्त्वाच्या प्रश्नाला आपण हात घातला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र विचार केला पाहिजे, सगळ्यांचे विचार अलाईन झाले पाहिजेत, आणि मग शाळेवर आपण काम केलं पाहिजे. हा जे बाकीच्या गावांना करायची इच्छा आहे, मी सरळ सांगतो, गर्दरेवाडीकडून त्यांनी शिकलं पाहिजे. बरोबर. गर्दरेवाडीच्या लोकांची मानसिकता, भूमिका समजून घेतली पाहिजे. गर्दरेवाडीतल्या शिक्षकांची भूमिका समजून घेतली पाहिजे. सेल्फ स्टडीवर डायव्हर्ट होऊन तंत्रज्ञानाच्या गोष्टी इथली मुलं कशी शिकत आहेत, की जी मुलं ह्या पंचक्रोशीच्या बाहेर गेलेली नव्हती आणि ह्याच परिस्थितीला थोडीशी शरण जाऊन, हातबल होऊन जी मुलं त्यांची मार्गक्रमण त्यांचा करीत होती, आज त्याच मुलांनी परत एकदा ओव्हरकम केलेलं आहे परिस्थितीवर, आणि परिस्थितीच्या हाताळावर पाय देऊन आज जगात प्रगत देशामध्ये तिथल्या शाळांमध्ये जे शिक्षण मिळते त्या दर्जाचं शिक्षण ह्या शाळेतली मुलं त्या पद्धतीने घेत आहेत. आपल्या मुलांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेतल्या गर्दरेवाडीच्या मुलांकडून हे शिकलं पाहिजे. ज्या पद्धतीने आज जिल्हा परिषद प्रशासन असेल, आदरणीय गजानन पाटील साहेब जे CEO आहेत तिथं, आणि नायकडे सर जे शिक्षणाधिकारी आहेत, ह्यांच्या नेतृत्वाखाली असणारे सगळे अधिकारी असतील, त्यानंतर राज्य सरकार असेल, आदरणीय शिक्षण मंत्री महोदय, सचिव महोदय,
कमिशनर साहेब, त्यानंतर डायरेक्टर महोदय यांच्या सगळ्यांच्या पाठबळाने हे प्रयोगांना जी संधी मिळते, ह्या प्रयोगांना जे पाठबळ त्यांचं मिळते आणि ते पाठबळ देऊन त्या प्रयोगांना त्याची रेप्लिका करण्यासाठी, त्याची संख्या वाढवण्यासाठी जो प्रयत्न त्यांच्याकडून होतोय, त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ही सगळी मंडळी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या उभ्या राहिलेल्या, ह्या गावकऱ्यांनी उभे केलेल्या शाळेमध्ये इथं येत आहेत आणि इथं येऊन ह्या सगळ्यांचं कौतुक करतायत. हा बदल आहे. आज इतक्या दुर्गम भागामध्ये आपला पूर्ण शिक्षण विभाग गुढीपाडव्याच्या दिवशी इथं ह्या शाळेमध्ये येतोय. आदरणीय शिक्षण मंत्र्यांपासून तर इथल्या केंद्र प्रमुखांपर्यंत पूर्ण सगळा विभागच ह्या शाळेमध्ये येतोय. याचा अर्थ असा की त्यांनी कौतुक करायचं ठरवलेलं आहे आणि ते कौतुक केल्याने सगळ्या इतर जी आपल्या महाराष्ट्रातल्या शाळा आहेत त्यांनाही एक आपसुकच मेसेज ह्या निमित्ताने जातो. तो मेसेज असा असतो की जर ह्या दुर्गम असलेल्या गर्दरेवाडीमध्ये शक्य आहे, 30 घरं असलेल्या एका छोट्या वाडीमध्ये जर हे शक्य आहे, तर मग आपल्या मोठमोठ्या गावांमध्ये तर हे नक्कीच शक्य आहे. खरं. आणि इतका हे जे दुर्गमत्व आहे, मला वाटत नाही की महाराष्ट्रात फार काही कुणी त्याच्याबद्दल आता बोललं पाहिजे. कारण मी सगळ्या महाराष्ट्रात माझंही फिरणं झालेलं आहे. गर्दरेवाडी जितकं दुर्गम आहे, मला तितक्या दुर्गम शाळा अजून तरी पाहायला मिळालेल्या नाही आहेत कुठं. म्हणजे तेही आपण जे म्हणतो की आमचा अडचणीचा भाग आहे, आमचा दुर्गम भाग आहे, आम्ही कसं करायचं, त्यालाही हेच इथंच उत्तर आहे. पैसे लागत नाहीत, गावकरी आता सगळं करू शकतील. सुदैवाने तेवढी सुबत्ता आपल्या राज्यामध्ये नक्कीच आहे. फक्त मी जे सांगितलं की जो वाया जाणारा पैसा आहे किंवा तो जो विचार आहे आपला, की तो विचार जर आपण त्याला तो माइंडसेट जर आपण थोडासा बदलला आणि तो वाया जाणारा पैसा आणि तो जर शाळेकडे आपण वळवला, नियोजन जर आपण केलं आणि सगळ्यांनी आपली प्रायोरिटी शाळेला दिली, तर मला असं वाटतं की 2-3 वर्ष फार झाली. 2-3 वर्षात ते सगळं पूर्वीचं आपलं शिक्षणाचं वैभव उभं राहील. आणि हे 2-3 वर्षे काय हवेत ठरवलेला कालावधी नाही आहे. ह्याच गुढीपाडव्याच्या शिक्षण मंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये असे 250 शिक्षक येणार आहेत आपल्या राज्यातले, आपल्या गावकऱ्यांना घेऊन. वा. आणि त्यांनी ठरवलंय की आम्हालाही आमची शाळा गर्दरेवाडीसारखी आता करायची. वा. आम्ही आमच्याच पातळीवर करणार. आम्हाला कोणाचा सपोर्ट मिळो किंवा न मिळो, मिळाला तर आमच्यासाठी बोनस आहे, नाही मिळाला तरी आम्ही ते काम करणारच आहे. बरं. ही भूमिका घेऊन इथं 250 शिक्षक येणार आहेत वा. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये त्यांच्या शाळा अशा पद्धतीने उभ्या राहणार आहेत. हा म्हणजे बदल आहे, ही क्रांतीची सुरुवात आहे. मला वाटतं ह्या निमित्ताने म्हणजे आपणही सगळ्यांनी, म्हणजे शिक्षण विभागाचे किंवा शिक्षण क्षेत्राचे स्टेक होल्डर्स असू द्यात किंवा शिक्षण क्षेत्राचे हितचिंतक असू द्यात, यांनी सगळ्यांनी आपली भूमिका एकदा निश्चित करून घ्यायला पाहिजे आणि याला सपोर्ट केला पाहिजे. ह्या पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या याचा विचार करतोय. आम्ही का करतोय? आम्ही शिक्षक आहे, आम्ही आमच्या शाळेवर काम केलं पाहिजे. हो, आम्ही शिक्षक आहे, आम्ही आमच्या शाळेवर काम केलं, निश्चित चांगलं केलं. आम्हाला जे आमचं रुटीन काम दिलं होतं त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या विभागाचा, आमच्या मराठी शाळेचा, आमच्या सरकारी शाळेचा झेंडा जगावर नेऊन लावला. वा. आणि ती जबाबदारी पण आमची की आता अशा पद्धतीच्या शाळा गावोगाव उभ्या राहाव्यात. ही जशी सरकारची जबाबदारी आहे, जशी व्यवस्थेची किंवा ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी आहे, तशी शिक्षक म्हणून त्या शिक्षण प्रक्रियेचा, व्यवस्थेचा घटक म्हणून ते आमची पण जबाबदारी आहे असं आम्ही स्वतःला सांगतोय. ते आम्ही आमचं कर्तव्य समजतोय. आम्ही आमच्या पातळीवर ते काम करतोय. असंच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. बरं. सर, वाबळेवाडी असेल, जालिंदर नगर असेल आणि आत्ता गर्दरेवाडी, म्हणजे या शाळांचं आज म्हणजे एक वारे गुरुजी म्हणजे एक रोल मॉडेल झालेले आहेत महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने. त्यांचं एक प्रतिमा निर्माण झालेली आहे. आणि आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे 250 शिक्षक या ठिकाणी येणार आहेत राज्याच्या विविध भागातनं आणि आपल्या गावातील, आपल्या शाळेचा बदल कसा घडवणार त्यासाठीचं एक त्यांना स्वतः एक प्रात्यक्षिक गर्दरेवाडीच्या माध्यमातून त्यांना इथे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे पाहत असताना वारे गुरुजी म्हणून आपण समाधानी आहात की अजूनही आपलं हे काम आपल्याला अजूनही पुढं मोठ्या प्रमाणावर वाढवायचं आहे? काय वाटतं ते नेमकं? नाही, याच्यामध्ये आपण उभे केलेल्या 2-3 शाळांची नावं घेतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण 250 शाळा म्हणतो. पण हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी शाळा ज्यांना आणि अनुदानित शाळा
ह्या 1,11,000 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ही फार मोठी संख्या आहे आणि मला असं वाटतं की ते काम पूर्ण होईपर्यंत तर आपल्याला म्हणजे आपण थांबणं किंवा निवांत होणं हे आपल्याला शोभणार नाही. कारण ते सगळं काम अपूर्ण असताना आपण थांबणं हे चुकीचं होईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे आपल्या राज्यापुरतं बोलतोय आपण, उभा देश आपला म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या कामाची किंवा प्रत्येकाच्या मनात किंवा प्रत्येकाच्या विचारात जो बदल होईल आणि त्या बदलातून जे काही शाळेमध्ये त्याचं रूपांतर, त्या बदलाचं रूपांतर शाळेमध्ये होईल, बदललेल्या शाळांमध्ये होईल, ह्याची वाट पाहतोय आपला उभा देश. चांगल्या दर्जाचं शिक्षण ज्यावेळेस आपल्या मुलांना मिळेल आणि त्या मुलांना त्या चांगल्या दर्जाच्या शिक्षणातून ज्यावेळेस स्वतःला, त्याच्या कुटुंबाला आणि एकंदर समाजाला बदलण्याची जी मानसिकता त्या मुलांच्यामध्ये उभी राहील आणि ती क्षमता पण त्यांच्यामध्ये तयार होईल, तो आपल्या निवांतीचा दिवस असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कुणाचं वैयक्तिक म्हणजे रोल मॉडेल वगैरे ह्या गोष्टी मला वाटत नाही तशा, किंवा मला व्यक्तिवाद किंवा त्याच्यात मला जायचंही नाही आहे. मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षक ही खंबीर मानसिकता घेऊन उभा राहायला पाहिजे. वा. प्रत्येक शिक्षकाने हे ठरवलं पाहिजे आमच्या, आणि ठरवतायत माणसं. खूप चांगले शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत. बऱ्याचदा काही चुकीच्या गोष्टी घडून गेलेल्या असतात म्हणून ही माणसं सुप्तावस्थेत गेलेली असतात. पण एकदा का असं चित्र उभं राहिलं आणि हे पाठबळ आहे व्यवस्थेचं आपल्याला, आपणही चांगलं काम करू शकतो, हे ज्यावेळेस या शिक्षकांच्या आमच्या मनात येतं किंवा त्यांना त्याची जाणीव होती, त्यावेळेस सगळे उठून उभे राहतील. मग पहा ते काम फार किरकोळ वाटायला लागेल आपल्याला. वा. कुणाच्या एका दुसऱ्याचं हे काम नसतं. ज्यावेळेस सामूहिक प्रयत्न होतील त्यावेळेस मात्र आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, 10चा हात वायऱ्यावर, की कितीही मोठं संकट असलं आणि 10 जणांनी त्याला जर प्रतिकार केला तर ते संकट राहत नाही. तशा पद्धतीने हे जे संकट आहे, ही जी समस्या आहे, याच्यावर ज्यावेळेस सार्वत्रिक सगळे मिळून काम करतील, त्याच्यावर सगळे शिक्षक असतील, ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, त्यावेळेस त्याची काही फार मोठी तीव्रता राहणार नाही असं मला वाटतं. परंतु छान वाटलं, एखाद्या शिक्षकाने जर बदल घडवून आणायचा ठरवला तर काय घडवता येतं आणि काय घडलं जाऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण वाबळेवाडी असेल, जालिंदरनगर असेल आणि उद्याच्या गर्दरेवाडीतील उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येणार आहे. आणि आपण जो काही यासाठी एक शिक्षक म्हणून जी काही भूमिका आणि जबाबदारी घेतली त्याचं नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र गौरव करेल आणि याचं अनुकरण पुढील काळात प्रत्येक शिक्षक जरूर करेल. शिक्षकांच्या अनुकरणासाठी मला असं वाटतं की अनुकरण करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकतर ज्या शिक्षकांनी असं मनापासून ज्यांना वाटतं की जसं आपण बोललो की तशी इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे, मॅक्झिमम शिक्षकांच्या मनात आहे, तशी इच्छा मनात असणाऱ्या शिक्षकांनी पुढं आलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे, त्यांनी ठरवलं की ते त्यांचं गाव उभं करतील. हो. आणि शिक्षक आणि गाव मिळून त्यांच्या शाळांना आपण काय करायचंय, कोणत्या दर्जाच्या बनवायचे, आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे, हे ज्यावेळेस मिळून ठरवतील त्यावेळेस मग आपण मार्ग शोधायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की तो मार्ग शोधण्यासाठी आपण हे जे मी सांगितलं की IIM त्याच्या केस स्टडीज तयार करते, काही व्हिडिओ केस स्टडीज पण तयार झालेले आहेत. तर काय केलं पाहिजे आपल्याला याच्यासाठी आपण निश्चित एक सगळे मिळून त्याचं एक धोरण नक्कीच तयार करू. त्याचा एक रोडमॅप जो आत्ता तयार होतोय गर्दरवाडीच्या निमित्ताने, की कसं करायचं एखाद्या शाळेमध्ये, ते त्याचा पण रोडमॅप तयार झालेला आहे. कोणत्या गोष्टी शाळेसाठी आवश्यक आहेत, त्यातल्या गावकऱ्यांनी करायच्या गोष्टी कोणत्या, शाळा पातळीवर करायच्या गोष्टी कोणत्या, किंवा CSR किंवा सरकार पातळीवरून त्याची उपलब्धता करून घ्यायची असेल तर त्या गोष्टी कोणत्या, याचा रोडमॅप तयार झाला आहे. कमीत कमी हे दिवसात करायचा असेल तर त्याचा म्हणजे ही शाळा 31 दिवसात, 1 महिन्यात जर उभी राहते तर पहिल्या दिवसापासून 31व्या दिवसापर्यंत इथं कसं काम चाललं होतं आणि ते कुणी केलं होतं, त्याच्या जबाबदाऱ्या कशा दिल्या होत्या, त्याच्या कामाची विभागणी कशी झाली होती, ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक क्लिअर चित्र आता तयार झालेले आहे. ते चित्र आपण एकमेकांना शेअर करू शकतो. चांगल्या शिक्षण पद्धती याचे जी केस स्टडीज तयार होत आहेत त्या केस स्टडीज सगळ्यांना आपण शेअर करू शकू.
आपल्याला अशा म्हणजे ठरवून एका उदात्त हेतूसाठी जर आपण एकत्रित आलो आणि शाळा आपल्या विकसित करायचं ठरवलं, तर त्यासाठी एक ते ठरवणं महत्त्वाचं आहे, एकत्र येणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरची कामं फार सोपी आहेत. तर त्यानंतर आपण फार सहजपणे त्याच्यावर मार्ग काढू. आजपर्यंत आपण सगळ्यांनी जे जे काम केले त्या कामातून नक्की काहीतरी आपण त्याला नवनीत म्हणतो ते निघलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अजून काय आपल्याला करता येईल, अजून कोणते बदल, अजून काय त्रुटी आहेत की ज्याच्यावर आपल्याला त्या त्रुटी काढून टाकता येतील, नवीन कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येतील, ह्या गोष्टी आपण तिथं करू शकतो. आणि मात्र त्या शिक्षकांनी एकदा जर ठरवलं तर त्यांनी त्यांचं गाव, त्यांना असं वाटलं पाहिजे की मी माझ्या गावाला कन्व्हिन्स करू शकतो. वा. या गावाच्या गावाला सोबत घेऊन आपण शाळा विकसित करू शकतो. अशा माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या एकत्रित येऊन त्या प्रकारच्या एक कॉन्फिडन्स एकमेकांकडून घेऊन किंवा एकमेकांचं शेअरिंग ऐकून हे कसं करायचं हे ठरवून आपापल्या गावात आपापल्या शाळा आपण विकसित केल्या पाहिजेत. कुणाचीही वाट न पाहता आपण आपल्या पातळीवर हे काम करू शकतो. नक्कीच. आणि त्या कामाला सुरुवात केल्यानंतर त्या ज्या चांगल्या जागा निर्माण होतील ना, त्या चांगल्या जागा, मगाशी मी जे बोललो होतो, चांगली जागा निर्माण झाली की तिथं मदत करायला कुणीही येईल. आपला उद्देश जर चांगला असेल, आपली इच्छाशक्ती जर मजबूत असेल, तर काहीही घडेल. एक वेळ चमत्कार घडेल. त्या शाळा विकसित झाल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच. एवढं मला वाटतं. मी आवाहन ह्या निमित्ताने आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना करेल की आपल्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट भरवा की आपल्याला चांगली शाळा करायची आणि ती फार गरजेची आहे आपल्याला. आणि त्यांना उभं करा. गाव उभं राहिलं की सगळे प्रश्न सुटतील आणि आपण येत्या 1-2 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ही चळवळ म्हणून याचं स्वरूप आपण कसं करू शकतो, त्या चळवळीचं स्वरूप आपण याला देऊयात सगळ्यांनी. फार फार दिवसाचे प्रश्न आहेत, फार वर्षांचे प्रश्न आहेत, पण चुटकीसरशी सोडवून टाकू आपण सगळे मिळून. ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण एकत्रित येऊयात, विचार करूयात, निर्णय घेऊयात, गावांना उभं करूयात आणि आपल्या त्यानिमित्ताने शाळा उभ्या करूयात. नक्कीच सर. आपण जो काही आशावाद फलद्रूप केलेला आहे त्याचं अनुकरण नवीन शिक्षक जे काही आता येणार आहेत ते नक्कीच त्याचं अनुकरण करतील असा मलाही विश्वास वाटतो. आणि आज आपण आमच्या चॅनेलला भेट दिली, आपल्या शाळेबद्दलची माहिती दिली आणि एकूणच हा जो काही प्रवास घडला आहे आणि हे जे काही जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर आपण जे काही शाळांचं नावलौकिक जिल्हा परिषदेच्या शाळांचं उंचावून ठेवलं आहे त्याचं नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागातील शाळेमध्ये स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो. आपण आमच्या वेळ काढलात, आम्हाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.